नमस्ते. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी इथे एक सिक्वेन्स फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्यापासून आपण एक सुंदर अशी हँडबॅग बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी 9 बाय 9.5चे 2 पीस घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे असं नॉन वेव्हन फॅब्रिक आतल्या साईडनं मी यूज करते, जेणेकरून बॅगला फिनिशिंग चांगलं येतं. तर इथं हे जे वरचं फॅब्रिक घेतलं ते मी 7 बाय 7चं आहे आणि त्याचं पॉकेट बनवायचं आहे. ते पॉकेट बॅक साईडच्या पीसला लावायचं आहे. तर या फॅब्रिकमध्ये मी रबर शीट यूज केलं आहे, कारण रबर शीटमुळे बॅग अशी लूज पडत नाही, व्यवस्थित अशी कडक दिसते, दिसायला सुंदर पण दिसते. तर इथं हे मी आता पॉकेट तयार करून घेतलेलं आहे. तर दाबटीप घ्यायची आहे. त्यानंतर हे पॉकेट बॅक साईडला आपण अटॅच करून घेणार आहोत. असं दुमडून घ्यायचं आहे हे कापड. ते पॉकेट लावून तयार झालेलं आहे आता. त्यानंतर आपण इथे बेल्ट लावून घेणार आहोत. तर इथं सेंटर काढायचं आहे. साईडनं मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलं दोन्ही बाजूनी आणि दोन्ही पीसला. तर बेल्टची लांबी आहे 13 इंच. इथे मार्क केलेल्या ठिकाणी मी असे बेल्ट लावून घेणार आहे. त्यानंतर यावर आपल्याला एक स्ट्रिप घ्यायची आहे, म्हणजे 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे कपड्याची. त्याची आपण पायपिंग करणार आहोत. पायपिंगमुळं बॅगला फिनिशिंग छान येतं. आतल्या साईडने दुमडून घ्यायची आहे ती पट्टी. दुसरा पीसही आपल्याला असाच तयार करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला हे दोन्ही पीस आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. 3 बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे या ठिकाणी. खालच्या फॅब्रिकला स्टोन आहेत, त्यामुळे मी जरा स्लो शिवते. तर इथं आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बॅगचे दोन्ही कोपरे आपल्याला 1-1 इंचावर मार्किंग करून तिथे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि बॉक्स कट करायचे आहेत.
आणि ते कॉर्नर आपल्याला व्यवस्थित असं पकडून व्यवस्थित शिलाई करायची आहे, कारण आतला कपडा राहिला नाही पाहिजे पाठीमागे. त्यानंतर मग शिलाई झाल्यानंतर डबल काम होतं ते, त्यामुळे सुरुवातीलाच आपण काळजीपूर्वक शिवायला पाहिजे हे. तर इथे हे दोन्ही कॉर्नर आपले शिवून झालेले आहेत बॅगचे. म्हणजे बॅग आपली इथे शिवून पूर्ण झालेली आहे. तर आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी दिसणारी पर्स आहे ही आणि कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे या कपड्याचं. खूपच सुंदर झालेली आहे बॅग ही. हे आपल्याला गिफ्ट वगैरे देता येतं किंवा कोणी घरी आल्यानंतर ब्लाऊज पीसच्या ऐवजी अशी बॅग दिली तर खूपच छान. त्यानंतर संक्रांत वानसाठी मी अशा पर्सेस बऱ्याच बनवलेल्या होत्या याआधी. तर संक्रांत वानही असं देऊ शकतो आपण. तर ही पर्स तुम्हाला कशी वाटली ही हँडबॅग? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू. धन्यवाद.